छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे। या घटनेत कोकिळाबाई संजय गवळी असे मृत झालेल्या या महिलेचं नाव आहे। ही घटना सिल्लोड तालुक्यातील वसई येथे घडली आहे। या घटनेने कुटुंबियावर आणि गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। नेमकं काय झालं आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही आमच्या VP व्हायरल न्यूज मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। वसई येथे गुरुवारी दुपारी गावातील फकीरराव सनानसे यांच्या शेतात मका काढणीचे काम सुरू होते। यासाठी कोकिळाबाई गवळीसह इतर मजूर महिला तेथे काम करीत होत्या। मका मशीनमध्ये टाकताना अचानकपणे कोकिळाबाई यांचे केस मशीनमध्ये जाऊन अडकले। यामुळे वेगाने त्या मशीनमध्ये ओढल्या गेल्या। केस मशीनमध्ये अडकल्याने त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। या घटनेने मजूर महिलांना मोठा झटका बसला आहे। तसेच महिलांमध्ये सध्या दहशतीचे वातावरण देखील पसरले आहे। कोकिळाबाई या अत्यंत गरीब होत्या। कोकिळाबाई आणि संजय गवळी या दाम्पत्याकडे केवळ 1.5 एकर शेती आहे। शेतीत भागत नसल्याने दोघेही पती पत्नी रोज मजुरीचे काम करायची। त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा आहे। दोन्ही मुलींचे विवाह झालेले असून त्यांचा मुलगा नुकताच होमगार्ड मध्ये भरती झाला होता। त्यामध्ये परिवारात आनंदाचे वातावरण होते, मात्र नियतीने वेगळाच घाव घातलाय। त्यामुळे कोकिळाबाई यांच्या मृत्यूने कुटुंबियावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तसेच गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे।